शिर्डीतील बहुचर्चित जमीन बळकावणे आणि सावकारी प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक खरात याला अटक केली आहे। बुधवारी अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात खरातला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। शिर्डी ते राहता या 7 किलोमीटरच्या मार्गावर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांची जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीर सावकारकीचा ठपका अशोक खरातवर ठेवण्यात आला। 5.52 कोटी रुपयांचा हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यामध्ये व्याजाचा दर आणि जमिनीच्या मालकी हक्कावरून गंभीर आरोप करण्यात आले। सरकारी वकील गौरव गोरडे यांनी आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी करताना न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले। हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून 2% व्याजाने पैसे देऊन फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा आहे। अशोक खराची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून या कटामध्ये तिचा सहभाग तपासणे आवश्यक आहे। आरोपीने अशाच प्रकारे इतर कुणाचे व्यवहार बळकावले आहेत का, त्याचे सहकारी कोण आहेत याचा तपास होणे बाकी आहे। आरोपीने अशाच प्रकारे इतर कुणाचे व्यवहार बळकावले आहेत का, त्याचे सरकारी कोण आहेत याचा तपास होणं बाकी असून अशोक खरात यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा व्यवहार कायदेशीर नसल्याचं सांगितलं। त्यांनी मांडलेले मुख्य मुद्दे फिर्यादी गोंदकर हे कर्जबाजारी असल्याने त्यांनी स्वमर्जीने 5,52,00,000 रुपयांना जमिनीचा व्यवहार केला होता। खरात गेल्या 18 मार्चपासून एसआयटीच्या ताब्यात असल्याने त्यांना त्याच्या पत्नीच्या ठावठिकाणाबद्दल माहिती असणं अशक्य आहे। केवळ जुन्या वादातून आणि इतर गुन्ह्यांचा आधार घेऊन खरात यांना जाणीवपूर्वक गोठवण्यात येत आहे। शिर्डी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे की व्यवहारातील गुंतागुंत सोडवण्यासाठी खराची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। तसेच या प्रकरणातील आरोपी क्रमांक 5 तांबे हा या गुन्ह्यामध्ये महत्त्वाचा दुवा किंवा साक्षीदार ठरू शकतो, त्या दिशेनेही तपास सुरू आहे। न्यायालयाने दोन्ही बाजूंना युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरात याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे शिर्डीतील भूमाफियांचे धाबे दणाणले असून तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। अशोक कुमार खरात यांना आज आणलेलं होतं, जे 4 एकर जमीन घोटाळा प्रकरणी आणलेलं होतं। त्या संदर्भाने पोलिसांनी 7 दिवस पोलीस कस्टडी मागितली, पैकी कोर्टाने 5 दिवस पीसी दिलेली आहे। म्हणजे आर्थिक व्यवहारांचा जो आपण प्रश्न उपस्थित केला, 14 व्यवहार 5,52,00,000 काय नक्की कोणते ग्राउंड्स? आता मी ते जास्त सांगू शकत नाही, फक्त इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे। तर तुम्हाला आज सांगतो की 9/5 पर्यंत पीसी दिलेली आहे। बाजूने पण युक्तिवाद केला, ते नाशिकचे वकील होते, त्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही आणि जास्त आम्हाला बोलता येणार नाही। फक्त माझं नाव ॲडव्होकेट गौरव बोर्डे आहे। सर आपण काय नेमकं भूमिका मांडली किंवा आपलं काय म्हणणं होतं? तुम्ही जास्त बोलू शकत नाही। 5 दिवस पीसी दिलेली, 9/5 पर्यंत